राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर। विधान भवनात अजित पवारांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज केला दाखल। शिवसेना भाजपचे नेते गैरहजर। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये आला मानवी बोटाचा तुकडा। यम्मो आईस्क्रीमच्या कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल। मुंबईतील मालाडमधील धक्कादायक प्रकार। पुणे पोर्शे प्रकरणात अनिल देशमुखांचे सरकारवर खळबळजनक आरोप। अल्पवयीन मुलगा इतर आरोपींना वाचवण्यासाठी मोठा कट रचल्याचा दावा। मी लवकरच त्यांना एक्सपोज करणार। अमोल कीर्तीकरांच्या निकालावरून संजय राऊतांची महिला अधिकारी वंदना सूर्यवंशींवर टीका। जो चोर असतो तोच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतो, संजय राऊतांचा आरोप। टोकाचं पाऊल उचलणार असाल तर राजकारण कसं करणार? पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सवाल। चुकीचं पाऊल न उचलण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन। पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी। 2.5 लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी। गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर होणार। नीटच्या परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 23 जूनला ग्रेसवाल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा। 30 जूनला निकाल। अमेरिकेच्या फ्लोरिडात तुफान पाऊस। अनेकांच्या घरात शिरलं पाणी। वर्ल्ड कपची समीकरणं बदलण्याची शक्यता। आगामी 3ही सामने न झाल्यास अमेरिका सुपर 8 मध्ये जाणार। अमुदान कंपनी ब्लास्ट नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केमिकल कंपन्यांचं सर्वेक्षण। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील 350 कंपन्यांचं सर्वेक्षण। 33 कंपन्यांना क्लोजर नोटीस तर 8 कंपन्यांना व्हॉलंटरी क्लोजर नोटीस। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट। दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी।